मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। तर माननीय संजय काका पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार दादा या गट यांचं चिन्ह आहे घड्याळ। तर त्यांचे विरोधक माननीय रोहित दादा, सुमनताई, आर आबा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार गट यांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। चला तर मग आपण वडगाव या गावातील जनतेचा काय कौल आहे पाहूया। तासगाव कोठे मुकाळ विधानसभेत कोण कोण उभा आहे माहिती आहे? रोहित पाटील आणि संजय पाटील आणि एक बहुजन पार्टीचा एक आहे शंकर माने, बरोबर हत्ती कसं आहे? बरं, त्यांची चिन्ह सांगा। एकाचं चिन्ह आहे हत्ती, एकाचं आहे घड्याळ आणि एकाचं आहे तुतारी। बरं, हत्ती कोणाचं चिन्ह आहे? हत्ती मानेचं। आणि तुतारी वाजवणारा माणूस कोणाचा आहे? तुतारी वाजवणारा माणूस हा रोहित पाटला। घड्याळ कोणाचा आहे? घड्याळ आहे संजय काकांचा। बरं, यापैकी कुणाशी तुमचा परिचय झालाय? होय, रोहित पाटला झाला। बरं, रोहित पाटलांनी या गावासाठी वडगावासाठी काय काय केलं? भरपूर केलं, शाळा केलेली आहे, सगळं पाणी बिणी सगळं त्यांनीच केलेलं आहे। आणि त्यांच्या अगोदर ते 17 सासवतीने केलं आणि 17 ज्या वेळा होती त्यावेळा आबा होते, आबांनी ती भरपूर केलं आहे। आबांनी काय काय केलं? आबांनी काय सगळं बदल सगळं आबांनीच केलं। आणि ती माने कोण म्हणतात त्यांनी काय काय केलं? त्याने काय अजून काय आपल्याला आठवत नाही। उभा बरं, यावेळी गुलाल कुणाचा उधळेल असं वाटतं? रोहित पाटील। रोहित पाटील या गावात कधी आलते? होय, सारखे असतात, इथनं 3 किलोमीटर आहे। त्यांचा तुमचा परिचय कधी झाला? होय। ते जर आमदार झाले तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील? अपेक्षा काही नाही, गावासाठी ते चांगले आहेत म्हणून अपेक्षा दुसरी काही नाही। ते तुमची जी मागणी आहे तरुण पिढीसाठी ते पूर्ण करतील का? हो, करतील। कारण काय करणं भागच आहे त्यांना। आता किरकोळ कुणाचं असं काम आमदारकीला उभा राहणे आणि कालखंड घालवणे हे कामच राहिलं नाही। काम केल्याशिवाय पुन्हा संधी नाही झाला। तासगाव कोटमंकाळ विधानसभा चालू आहे, यात कोण कोण उभा आहे तुम्हाला माहिती आहे? होय, सुरेश पाटील, राधा पटला पोरगा आणि हे हत्तीवाला आहे का? मला रोहित दादांचं चिन्ह सांगा। रोहित दादा चिन्ह आहे मशालावाला, काय घ्या मशाल नव्हती आपलं तुमचं काय तुतारीवाला माणूस। आणि संजय काकांचं घड्याळ। मग या गावात जास्त काम कोणी केलं? रोहित पाटलाच्या वडिलांनी केलं, रोहित पाटलांनी केलं। मग यावेळी गुलाल कोणाचा उधळणार? रोहित पाटील। आता तासगाव कोटेमंकाळ विधानसभा चालू आहे, यात कोण कोण उभारले तुम्हाला माहित आहे? नाही बाय, आपल्याला काय माहिती। बरं, आर आबांचा मुलगा रोहित दादा माहित आहे? हो। हां, आणि संजय काका माहित आहे? हो। हां, हे दोघं जण उभारले आहेत। संजय काकांचं काय चिन्ह आहे माहिती आहे? संजय काकाचे घड्याळ आणि रोहित दादांचं? ती तुतारी। तुम्हाला काय वाटतं? मला तर काय वाटत नाही बाई, मला काय तसं कळतच नाही, तर मी काय सांगू? तुम्ही मतदान करता? मतदान करणार की? होय, मत काय म्हणल्यावर एकदा माणूस आहे ते मत का देणारच की आम्ही। तसं नाही, तुम्हाला मतदान इथं आहे का बाहेर कुठं असते ना म्हणायचं होतं। आणि मतदानाचा अधिकार असेल तर ह्या गावासाठी काय कुणी काय केलं? माननीय संजय काकांनी काय प्रगती केली? काय मंदिराला निधी दिला का? मान्य आर पाटलांचे चिरंजीव रोहित पाटील आता अजून कुठं काय पदभार त्याच्या नाही, पण त्यांच्या आईच्या मार्फत आबाच्या मार्फत काय त्यांनी आबाने मला पेन्शनच केली। हां, आबाने मला पेन्शन केली। बर, 72च्या सालापासून मी पेन्शन घ्यायच्या। हा, मग आता यावर्षी गुलाल कोणाचा उधळला जाईल? मान्य संजय काकांचा उधळला जाईल की रोहित पाटलांचा? तुम्हाला काय वाटतं? कसं वाटेल मला, कसं कळणार आता मी? तुम्हाला काय वाटतंय मावशी? मी दिलं मला रोहित दादाला मत मिळा, बर, माझ्या मतावर ते निवडून येईल असं होय, तसं बऱ्यापैकी तसंच असते। हो, असतं तसं कसं असतंय? मी एकटी बोलून चालेल का? बर, मला 10 बोलणारी पाहिजे ते। बर, मला तरी शिवशेजारचा
आला रोहित दादा तर बरंच आहे. मला कवा तरी गोरगरिबाला दया करतोय, सांगल बरं. बोलल. बरं हं. ओके, धन्यवाद धन्यवाद. संजय काका पाटील, रोहित पाटील, शंकर माने कोणतं आहे, मग संजय काकांचं चिन्ह कोणतं घड्याळ आणि रोहित दादांचं? हे आहे तुतारीवाला, आणि शंकर माने. हत्ती. मग यावेळी या गावासाठी रोहित दादांनी काय काय काम केलं? आम्ही इथं नसतो त्यामुळे आम्हाला काही तुमचं मतदान कुठं आहे? पुण्याला आहे. गुलाल कोणाचा होता? गुलाल कुणाचा उधळला? मुलाला आम्ही मनात देवालयाचा लावतो. विजयाचा गुलाल कुणाचा उधळला? विजयाचा गुलाल कोणाच्या माथी लागेल? आता काय सांगते ते लोकांच्या. नाही, तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला इथल्या राजकारणाचा काही अंदाज नाही, त्यामुळे आम्हाला काही केलं नाही. बरं. पुढे उपसरपंच. संजय पाटील उभारले, अजून रोहित पाटील, रोहित दादांचं चिन्ह कोणतं आहे? रोहित दादांचं चिन्ह तुतारे, आणि संजय काकांचं घड्याळ आहे. मग रोहित दादांनी या इथं काय काय कामं केली वडगावात? रोहित दादांनी या वडगावात कामं काय काय केली? कामं काय केली? सार्वजनिक काम त्यांच्या पद्धतीने त्यांनी केली काय. आणि संजय काकांनी काय काय केलं? संजय काका संजय काका काय पाईप पाण्याला सहकार्य करून पाणी आणलं, टिंबूत एवढंच. मग यावेळी गुलाल कोणाचा उधळणार? गुलाल यावेळी कोणाचा उधळणार? गुन्हा आता ठीक आहे, आपल्याला सांगता येत नाही कोणाचं पडते. ते मतदान एक दोन वाडा होणार, वेगळं मतदान तयार होणार. आणि एखाद्या वेळेस रोहितला बी गुलाल पडेल, की एखाद्या वेळेस संजय काकालाही पडेल. त्याचा काही प्रश्न सांगता येत नाही. तुम्हाला काय वाटतं? अंदाज तुम्हाला काय वाटतंय? हां अंदाज तुम्हाला काय वाटतोय? मला होय, मला काय रोहित येईल असं वाटते, उमेदवार चांगला आहे म्हणून. चांगला विषय. धन्यवाद. तुम्हाला मतदानाचा हक्क आहे? किती वर्ष झालं? मग रोहित दादांचं चिन्ह काय? आणि संजय मग इथं रोहित दादांनी काय काम केलं? सगळं केलं, संजय काकांनी केलं. त्यांचा रोहित पाटला आमचा काय संबंध नाही. संजय काकांनी काय केलं? संजय काकांना वडगावाला पाणी दिले, सगळ्या गावकऱ्यांची समस्या सगळ्या सॉल्व्ह केल्या. यावेळी तर संजय काका निवडून येणार, यांचं काम नाही. मग यावेळी इथं गुलाल कोणाचा उधळला? संजय काका संजय काकाचा आणि तुमचा कधी परिचय झालाय? आठवड्यातून 4 तास ते आहेच. आमच्या मामाचे नाव पी ए आहेत त्यांचं. कोण कोण उभारले? संजय काका, रोहित. संजय काकांचं चिन्ह कोणतं आहे? घड्याळ, आणि रोहित दादांचं? तुतारे. संजय काकांनी गावासाठी काय काय काम केलं? भरपूर केलं सगळं. काय काय केलं? केले रस्ते, पाण्याची योजना. जी नवीन पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्यांना जे रोजगार पाहिजे तो मिळवून देतील का? येतील मी. तुम्हाला खात्री आहे याची? होय. या निवडणुकीला कोण कोण उभारले? संजय काका, रोहित पाटील, शंकर माने. संजय काकांचं चिन्ह कोणतं आहे? घड्याळ, आणि रोहित दादांचं? तुतारी वाजवणारा माणूस. मग यावेळी गुलाल कुणाचा उधळला असं वाटतं?
संजय काकांचा. संजय काकांनी या गावात कोणती कोणती कामं केली? भरपूर कामं केली. हे समोर जे मराठी शाळेचं पटांगण आहे हे ब्लॉक बसवले. पाण्यासंदर्भात हे आम्हाला तिसंगीच्या डोंगरावर पाणी टाकून ते आमच्या तलावामध्ये येतं. ते पाण्याची पाईपलाईन सगळी पुरी केली. संजय काकांनी निवडून आले तर तुमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण करतील हो का? करतील. तरुण पिढीला रोजगार मिळवून देतील का? हो मिळून देणार. कुठं आणि जागा असतील तर प्रयत्न करून तिकडं हे करणार. किंवा शासकीय रुग्णालय येतील किंवा फॅक्टऱ्या येतील असं प्रयत्न करणार. आतापर्यंत ते खासदार होते, आता ते तालुक्याचे आमदार होते. त्यामुळे वैयक्तिक तालुक्यावरती लक्ष राहणार. गाव कवठे मग काय विधानसभेत कोण कोण उभारले तुम्हाला? हो कोण कोण उभारले? हे 17 उमेदवार आहेत. कोण कोण? संजय काका पाटील आहेत, रोहित पाटील आहेत आणि इतर उमेदवार आहेत. आटीपट्टीचे कोण कोण आहे? रोहित पाटील आणि संजय काका. संजय काकांचं चिन्ह कोण कोण? गड्या आणि रोहित दादांचं? तुतारी. गुलाल कोणाचा उधळेल असं तुम्हाला वाटतं? संजय काकांचं. निवडणूक चालू आहे, निवडणुकीत कोण कोण उभारले? निवडणुकीत एकूण 17 उमेदवार उभे राहिलेले आहेत. पण प्रामुख्याने 2 उमेदवारांच्या मध्ये लढत होईल. रोहितदादा पाटील आणि संजय काका पाटील यांच्यातली लढत ही खरी लढत असणार आहे. मग संजय काकांचं चिन्ह कोणतं? संजय काकांचं काय माहिती? संजय काकांचं चिन्ह आहे घड्याळ आणि रोहित दादांचं चिन्ह? रोहितदादांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. मग यावेळी गुलाल कोणाचा उधळेल? रोहितदादांचं. रोहित दादांनी या गावासाठी काम कोणतं कोणतं? गेली 35 वर्ष झालं त्यांचं कुटुंब रावांच्या आमदार सुमन वहिनी पाटील आणि रोहितदादा हे सातत्याने गावातल्या लोकांच्या वैयक्तिक ज्या अडचणी आहेत, मग आरोग्य असू दे, पाणी असू दे, शेती असू दे, शेतीसाठी निर्माण झालेले प्रश्न असू दे, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असू दे, अन्य बाबींच्यासाठी त्यांनी लढा उभा केलेला आहे आणि यशस्वीपणाने आत्तापर्यंत लोकांची कामं करण्यात त्यांची घोडदौड आहे. ते आमदार झाले तर तुमच्या ज्या काय मागण्या ते पूर्ण करतील का? आमच्या मागण्या म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या मागण्या आहेत. त्यांच्या कुटुंबाला एक पार्श्वभूमी आहे. रोहितदादाचं वय आत्ता 25 वर्ष आहे आणि 25 वर्षाचा एखादा तरुण ज्यावेळी आपलं भवितव्य आजमावतो, निश्चितपणाने काहीतरी त्याच्या पाठीमागं पार्श्वभूमी असते, त्यागाची भूमिका असते. आणि अलीकडचं राजकारण काही जरी असलं तर आराराबांच्या कुटुंबातला आराराबांच्या रक्ताचा वारसा घेऊन जो चालतो, निश्चितपणाने लोकांच्या हितासाठी तो झटेल आणि महाराष्ट्राचं ते उगवतं नेतृत्व आहे असं आम्ही निवडणुकीकडे बघतोय. दादा म्हणून संजय काका आणि रोहितदादा पाटील. संजय काकांचं चिन्ह कोणतं आहे? संजय काका चिन्ह आहे घड्याळ आणि रोहित दादा? तुतारी वाजवणारा माणूस. मग या गावात रोहित दादांनी काय काय काम केलं? रोहितदादाने म्हणण्यापेक्षा आबांनी भरपूर काम केले. आबांनी किंवा सुमनताईंनी भरपूर काम केले. रोडची कामं केले, पाण्यासाठी भरपूर निधी दिला आहे, मंदिरासाठी निधी दिला आहे, शाळेसाठी निधी दिलेला आहे. यावेळी निवडून कोण येणार आमदार? रोहितदादा ही 100%. मग रोहित दादा निवडून आल्यानंतर जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला रोजगार मिळेल? 100% मिळणार. तुम्हाला विश्वास आहे? विश्वास. तुम्ही मतदान करता? हो.